स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये। तर आज बनवणार आहे मी रताळ्याचे पराठे। यासाठी मी घेतलेले आहे 4 ते 5 रताळे। आता या सीझनमध्ये बऱ्यापैकी मार्केटमध्ये रताळे विकायला आलेले आहेत। म्हटलं चला आज ही रेसिपी तुमच्याशी शेअर करते। त्यानंतर मी या रताळ्यामध्ये पाणी घालून हे आपण उकळत ठेवूया गॅसवर। लवकर उकळल्या जातात रताळी, अगदी 10 मिनिटांमध्ये। त्यानंतर हे उकळलेले रताळे आता आपण याचे साल काढून घेऊ। बरेच जण पुरणपोळी टाईप पण याच्या पोळ्या करत असतात, पण मी दोनदा ट्राय केलं, मला ते जमलेलं नाही। त्यामुळे मी माझ्या पद्धतीने जसे पराठे करते ते तुमच्याशी शेअर करते। आता आपले रताळ्याचे सर्व साल काढून झालेले आहे। आता हे स्मॅश करून घेऊ थोडं हाताने। हे उकळून आपल्याला पाण्यातून कमीत कमी अर्धा ते 1 तास बाहेर ठेवायचे आहे, लगेच करायचे नाही, नाहीतर मग त्यामध्ये खूप असं पाणी राहतं आणि ते एकदम पातळसर होतं मिश्रण। आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घेतली 7-8 चम्मच छोट्या चमच्यानी, आणि इथे विलायची। आता याची आपण पिठी करून घेऊ। काय होतं की रताळ्यामध्ये आपण जर पिठी साखर टाकली आणि ते मिश्रण मिक्स केलं की काही वेळाने ते खूप पातळ होतं, त्यामुळे ते पुरणपोळीसारखं सारण तयार होतच नाही आणि ते व्यवस्थित जमत पण नाही। आता हे साखरेचं पिठी आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। थोडं मीठ आणि साखर याच्यामध्ये मिक्स करून आपण कमीत कमी 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये मी 1 वाटी कणिक घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे रताळ्याचं मिश्रण मिक्स केलेलं आहे। मग आपल्याला लागेल तशी कणिक घ्यायची आहे। आधी मी 1 वाटी घेतली आणि त्यामध्ये मिक्स करून घेते। एका वाटीमध्ये ते होऊन जाईल। आता आपला छान डो तयार झालेला आहे। आता आपण याचे पराठे लाटायचे। पराठे एकदम पातळ पण नाही आणि थोडे जाडसरच लाटायचे आहे, म्हणजे ते सॉफ्ट आणि मऊ होतात। थोडी कणिक घ्यायची आहे, म्हणजे ते पोळपाटाला चिकटणार नाही। साखरेचं पाणी सुटतं त्यामुळे ते चिकटायची भीती असते। त्यानंतर तव्यावर आपण छान असे खरपूस भाजून घेऊया। एका साईडने भाजून झाल्यानंतर याला आपण तूप लावूया। तूप किंवा तेल असलं तरी चालेल। दोन्ही बाजूनी मस्त तूप सोडून छान असे खरपूस भाजून घ्यायचे। एकदम पुरणपोळीपेक्षा पण खायला मस्त असे लागतात हे पराठे रताळ्याचे। एकदा करून बघा। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघू शकता एकदम सॉफ्ट असे आपले पराठे झालेले आहे। बाय बाय।